महाराष्ट्र राज्य मागील 70 ते 75 वर्षापासून टंकलेखन व 5 वर्षापासून संगणक टंकलेखनाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य टंकलेखन व लघुलेखन संस्था करीत आहे। हे प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या नोकर भरतीकरिता विद्यार्थ्यांना घेणे आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून संस्थांना मान्यता मिळत असून या संस्थांवर शासनाचे संपूर्णपणे नियंत्रण राहते, परंतु संस्था चालकांना किंवा संस्थांना शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत किंवा अनुदान मिळत नाही। तसेच शासनाने ठरवून दिलेल्या फी मध्ये संस्थांना प्रशिक्षण द्यावे लागत असून व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। शासनाच्या नियमाप्रमाणे अशा संस्थांना जोड व्यवसाय करता येत नाही। लॉकडाऊनमुळे मागील 1.5 महिन्यापासून या संस्था पूर्णपणे बंद आहेत, त्यामुळे अनेक संस्था चालकांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे। 70-75 वर्षापासून टंकलेखन व आता मागील 5 वर्षापासून संगणक टंकलेखनाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य आमच्या संस्था करीत आहे। हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक विभागाकडून आम्हाला मान्यता मिळत असून विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेतल्यानंतर शासनाच्या नोकरी भरतीकरिता प्राधान्य असते, परंतु शासनाकडून आम्हाला कोणतीच आर्थिक मदत किंवा अनुदान मिळत नाही। शासनाने नमून दिलेल्या फीमध्येच आम्हाला हे प्रशिक्षण देऊन आमचे कुटुंब चालवावे लागते, परंतु लॉकडाऊन काळात मागील 1.5 महिन्यापासून आमची संस्था सतत बंद असून आमचे संस्था चालक आर्थिक अडचणीत आलेले आहे। शासनाला आमची विनंती आहे की शासनाने लॉकडाऊन काळातील आमच्या संस्था चालकांना, ज्या संस्था चालक 50 विद्यार्थी आहे अशा संस्था चालकांना 25,000 रुपये व त्या संस्थाचा चालक 50च्या वर विद्यार्थी आहेत त्यांना 10,000 रुपये अनुदान लॉकडाऊन काळातील देण्यात यावे अशी राज्य संघटनातर्फे शासनाला विनंती करण्यात आलेली आहे। तसेच शासनाने चालू वर्षाची सन 2020ची नोंदणी फी व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी अशी मागणी आमच्या राज्य संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे। वरिष्ठ प्रतिनिधी फारुख सर, खामगाव, विदर्भ न्यूज।